लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लिंबा गणेश गावात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीती। बीड तालुक्यातील लिंबा गणेश गावाच्या पोखरवाडा शिवारात बिबट्याचा वावर आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने तातडीने दखल घेतली। आज दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी वन विभागाचे अधिकारी महेश मते यांनी लिंबा गणेशचे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन मार्गदर्शन केले। परिसरात घनदाट जंगल असल्याने बिबट्याचा वावर वाढल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे रात्री शेतात जाणे धोकादायक बनले असून महिला, लहान मुले व वृद्ध नागरिकांमध्ये भीती आहे। या पार्श्वभूमीवर तात्काळ पिंजरे लावणे, ड्रोनद्वारे शोध मोहीम राबवणे व रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी डॉक्टर गणेश ढवळे यांनी केली। वनसंरक्षक अशोक केदार यांनी ग्रामस्थांना बिबट्या दिसल्यास तात्काळ कळवणे, घराभोवती झुडपे साफ ठेवणे, जनावरे सुरक्षित बांधणे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले। नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे यांनीही सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले। ह्याचे सरपंच आहेत, तर सगळ्यांना आपल्याकडे ह्या मागील 2-4 दिवसापासून बिबट्याचं वावर आहे असा फोन येतो। तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस काय होतं की दुसरे पण प्राणी रात्रीचे, आता लाईट, सरांना जसं सांगितलं की लाईटचा विषय आपल्याकडं लाईटला, आणि आपल्याकडे बऱ्यापैकी बागायती आहे सगळी, म्हणजे भाजीपाला क्षेत्र भरपूर असल्यामुळं लाईट आली की जावंच लागतंय आपल्याला। तर ते कसं होतंय की लाईट आली, रात्रीची बॅटरी असली आपल्याकडे, आपण एकटे असतो, एक तर आपण मोबाईल चालू नसतो, आपला काही नसतंय, आवाज आला का आपण दचकतो आणि दिवसभर ऐकलेलं असते की इकडे बिबट्या आहे, इकडे बिबट्या आहे। आणि जसं सरांना सांगितलं तसं की महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रभर, आजचा आष्टीच्या आमदार साहेबांना सांगितलं की त्यांच्या मतदारसंघात 200 ते 250 बिबटे आहेत म्हणलेले। तर बिबटे नाही असा विषयच नाहीये, आपल्या भागात बिबट्या आहे। फक्त कसं आहे, प्रत्यक्षात बघितलं आणि कधी कधी काय होतं, आता त्याची ते पेरिफेरी 25 स्क्वेअर किलो। तर आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं काळजी घेणं म्हणजे लहान मुलं आणि वयस्कर लोक यांची सगळ्यात आपल्याला जास्त काळजी घ्यायची, कारण की उघड्यावर स्वच्छात जाणं, ह्या गोष्टीला आपल्याला टाळणे। किंवा वयस्कर लोक काय होतं की बसले, आपण खाली बसलं आणि वयस्कर लोकांचं लहान मान आपण अशी खाली ठेवतो, म्हणजे बसलं का खाली करतात ते, तर तशा वेळेस ते गुडघ्या किंवा मांडीच्या लेवलला वाटलं तर त्याला वाटतं की हे शिकारीचं आपलं भक्ष आहे, त्या हिशोबाने तो बघतो आपल्याकडं। पण जेव्हा सरांना सांगितलं तसं की पूर्ण उभा राहिलोत आपण, तो आपल्याकडे जवळ येत नाही। आणि त्याची ऐकण्याची क्षमता, बघण्याची क्षमता, आपल्याला तो 100 वेळेस बघितलं, तो आपल्याला एकदाही दिसत नाही, तो आपल्याला 100 वेळेस बघतो, एवढी त्याची नजर, ऐकण्याची क्षमता। आपला थोडा बी आवाज असला का त्याला लक्षात येते की समोर काहीतरी आहे, तो लगेच बाजूला जातो। कशी, आपण थोडक्यात उदाहरण घ्यायचं झालं तर आपण जर पाय आपटत चाललं तर साप रस्ता सोडतो, थांबत नाही रस्त्यावर। तो कंपन चालू झाले का तर त्याला वाटते कोणतरी जाणार आहे, येणार आहे, तो बाजूला जातो। तसा प्रकार आहे, तर तो 8 दिवस त्या भागात कधीच राहत नाही। मेंढ्याच्या वडीला एक म्हातारी मारली होती वाटाने जाताना, ती 2-3 रोज होता नाही तिथं। मी तिथं होतो, मी ती आजी उचलायलाच होतो तिथं। आणि सगळ्यात महत्वाचं, आज लिंबा गणेश ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काल लिंबा गणेश गावातील पोखरीवाडा या ठिकाणी जो बिबट्या दिसला आणि त्याचा व्हिडिओ जो सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्या अनुषंगानं वन विभागाचे मेटे साहेब आहेत, केदार साहेब आहेत, यांना आपण फोन करून बोलावलं की या भागामध्ये, कारण पोखरी, पिंपरणे, बेलगाव, सोमतवाडी हा विभाग जो आहे तो वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळं या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात दाट जंगल आहेत आणि सर्वच ठिकाणी बिबट्याचं वातावरण आहे, दहशत आहे। आणि बिबट्यानं पाळीव प्राण्याबरोबरच माणसावर हल्ला केल्याच्या घटना सुद्धा या ठिकाणी घडलेल्या आहेत। आज या ठिकाणी ग्रामस्थांच्या नेमक्या वेदना काय आहेत त्या त्यांनी ऐकून घेतल्या आहेत। त्याचबरोबर वन विभागाच्या अनुषंगानं ज्या सूचनांचं पालन करायचं की घराशेजारी झुडपं लावू नका, रात्रीच्या वेळी तुम्ही प्रकाश ठेवा, लहान लेकरं समजा बाहेर जाऊ देऊ नका एकटे वगैरे, आणि त्याचबरोबर आवाज जे सूचना सांगितल्या आहेत त्यांचं सगळ्यांचं आपण स्वागत करत आहोत। आणि केवळ ह्या ज्या त्यांनी सूचना सांगितल्या त्या आपण इतरांनाही सांगाव्यात, त्याबद्दल साहेब तुमचे आभार। परंतु आमची अशी एक मागणी आहे की या भागामध्ये जो बिबट्या जो आहे समजा वगैरे, तर तो ड्रोनद्वारे कमीत कमी नेमकं कुठे एक शोध मोहीम घ्यावी। त्याचबरोबर हा भाग वन विभागाचा असल्यामुळे या ठिकाणी जो पिंजरे जे आहेत, ते पिंजरे लावण्यात यावेत आणि वन विभागाची गस्त जास्त ठिकाणी जे आहेत, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणतात की वन विभागामध्ये पाळीव प्राणी असेल, बिबट्या जशी जबाबदारी केवळ वन विभागाची नाही, ती आपली पण आहे। आणि मुद्दा असा आहे की जर मनुष्य प्राणी लोकांनी झाडं तोडली, जंगल तोडली तर तो तुमच्या घरामध्ये येणारच आहे।
त्यामुळे सगळ्यात महत्वाची बाब ज्याला आपण म्हणतो त्याला की तीही आपण दुर्लक्ष केले पाहिजे. आणि मलाही असं म्हणायचं आहे की जो फोन नंबर दिलेला आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला, की जेव्हा वेळ पडेल तेव्हा, कारण मी त्यांना फोन करतो बऱ्याच वेळा, आपल्या काही नाराजी असतात, काही गोष्टी असतात, त्यांनी जसं सविस्तर सांगितलं त्याच पद्धतीनं कुठं हरण मेला असेल किंवा काही झालं असेल तर आपण त्यांना सांगतो, ते लोक येऊन करतात. शेवटी हा विभाग सहकार्याचा विभाग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भविष्य काळामध्ये सुद्धा प्रत्येकाचा मोबाईल नंबर जर असले तर, कारण मोर असेल, हरिण असेल, याचं आपण बऱ्याच वेळा संरक्षण करून वन विभागाचे निदर्शन आणून दिलेलं आहे आपण. त्यामुळे या ठिकाणी साहेब या ठिकाणी आले, त्यांनी आपल्याला सूचना केल्या. भविष्य काळामध्ये जेव्हा आपण त्यांना बोलावू तेव्हाही ते येतीलच, त्यामुळे काय अडचण. आणि ग्रामपंचायत वतीनं सरपंच, उपसरपंच, केवळ लिंबा सरपंच नाही तर पोखरी, पिंपरणे, मुळूक, आसपासच्या बाजूचे या ठिकाणी ग्रामस्थ सरपंच जमा झालेले आहेत. तुमचं या ठिकाणी तुमचाही आभार मानतो. आणि भविष्य काळामध्ये आपण वन विभाग, पोलीस आणि आप्पासाहेब लोक यांना मुद्दा मी बोलून घेतलं होतं, फोन करून गोसाहेबांना सांगितलं की केवळ बिबट्याचा विषय नाही वन विभागाचा, कारण बऱ्याच ठिकाणी जे साहेब जसं म्हटले की बिबट्या लांडगा आला रे आला जशी परिस्थिती होते समजावर, मग काही ठिकाणी लोक अफवा पसरवले जातात. आणि सगळ्यात भयंकर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वन विभागाच्या बाबतीमध्ये पाळीव प्राण्यामध्ये जर अफवा पसरल्या गेल्या आणि ते सिद्ध जर झालं त्याला फार मोठी पोलीस कायद्यानुसार शिक्षा आहे. त्यामुळे ते त्या ठिकाणी त्यांनी त्या कायद्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन त्यांनी करावं, म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांना आवर्जून त्यांना बोलून घेतलंय. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि यानंतर सगळ्यांनी चहा पान करून आपण हा कार्यक्रम संपला. आपलं गाणे लावून त्यावेळेस मात्र तेवढी काळजी घ्यायची, आवाजाला जास्त भेट. त्याला वाटतं की भरपूर जण आहे. आपण आता समजा आपण भजन लावून ठेवायचं किंवा कीर्तन लावून ठेवायचं, जे ज्याला आवडतंय किंवा ज्याला जे वाटतंय ते आपण स्पीकर मध्ये करू शकतो. आता बऱ्यापैकी वाईल्ड लाईफ जे क्षेत्र आहेत का किंवा जिथं हे, मग त्याच्यामुळेच ना, मग ते नाही आले का ते बी येत नाही, आपलं पाळीव प्राणी जात नाही तिथं. तर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला थोडस हे करावं लागतंय. आता आपल्या सगळ्यात जास्त जर ऊसाचं क्षेत्र म्हणलं तर माजलगाव आणि गेवराईचा पट्टा आहे, जो आपण गोदावरीचा जे कॅनलचा आहे का, तर त्या पट्ट्यामध्ये तर तिकडले सगळे शेतकरी, तुम्ही प्रत्येकाच्या घरी 4-4, 5-5 भोंगे आहेत. ते चार्जिंग संपली का घरी आणून चार्ज करायचा, तो संपला का दुसरा नेऊन लावायचा. तर हे पूर्ण, आणि तिकडले जास्त म्हणजे आता कसं तिकडे वस्त्या पण हे येतात, आपल्याकडे कसं विखुरलेले राहतात, तिकडे वस्तीनं राहतात. आपल्या कसं शेत समजा हा रस्त्याच्या कडेला कोणीच नाही शेजारी तरी आपण राहतो, तिकडे तसं नाही, एक 10-20 घरं तुम्हाला ग्रुपनच दिसतील. तर हे एक म्हणजे त्याचं काय होतंय, लहान लेकर आहेत खेळायला ह्याला त्याला थोडस आपल्याला हे होऊन जाते. काय म्हणले ते काका तुम्ही? नाही, लाईटीचं टायमिंग जो दिलेला तो तुम्ही सांगितलं त्याचा खाण्याचा टायमिंग 6 ते 8, पहाटे 4 ते 8 वाजेपर्यंत. हो हो. तुम्ही 1-2 तास कसंही आणि खाणे, ती गोष्ट ओलांडून सुद्धा पण आहे ना, काही ठिकाणी मानवी वस्तीवर हल्ला केलेला आहे, लहान मुलांवर हल्ला केलेला आहे. या गोष्टी जवळपास आपण या 2-3 महिन्यापासून जास्त प्रमाणात ऐकू लागलेलो आहे. तर आता 2-3 दिवसापूर्वी आपल्या ग्रुपवर एक मेसेज फिरत होता की पिंपरणाई वगैरे त्या भागामध्ये बिबट्या दिसला. कारण काय, सध्या वातावरण तसं भीतीचं चालू आहे. त्यामुळं लोकांना कसं वाटतं की जर दिसला तर खरोखरच असेल का, किंवा भीतीचं वातावरण पसरवलं जात आहे का, या बाबतीत शहानिशा करण्यासाठी भरपूर जणांना मी पण कॉल केलेले आहे, परंतु ऍक्च्युअल ही परिस्थिती सत्य दिसून येते. त्याच्यामुळे बिबट्या हा आहे ना मांजर वर्गातील प्राणी आहे माझ्या माहितीनुसार आहे ना. तर एकतर तो काय करतो, त्याच्यापेक्षा जे छोटे प्राणी असतात किंवा त्याला शिकार जे टार्गेट आसान असेल अशाच ठिकाणी तो हल्ला करतोय. एक व्हिडिओ मधून बघितलेलं होतं की बिबट्या सहसा कुणावर हल्ला करत नाहीये, त्याला वाटतं की त्याच्यापेक्षा मोठा प्राणी आहे, त्यावेळेस तो थोडा हे करतो, किंवा मग आपल्याला त्याला घाबरणंच पडतंय. परंतु त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं होतं की तुम्ही ते दोन्ही हात वर करा, म्हणजे त्याला त्याच्या नजरेमध्ये असं दिसेल की तुम्ही त्याच्यापेक्षा खूप मोठे आहात. त्यानंतर समजा तिथून आपण त्याला पाठ दाखवून पळायचं नसतंय, कारण पळायला जर गेलं ना त्याची स्पीड तुमच्या कारच्या स्पीडपेक्षा पण जास्त आहे. आणि त्याचं बॅलन्स मेकॅनिझम इतकं परफेक्ट आहे तर कोणत्या याच्यात ते आपल्या बैलाचं तरी पाय घसरून हे होईल मुचकन, तरी पण बिबट्याचं तसं होत नाहीये. पळायला गेला तर तो तुमच्यापेक्षा जास्त पळणार. त्याच्यामुळे अशा वेळेस काय करायचं, थोडं एक पाऊल मागे घ्यायचं आणि जितकं जोरात आरडता येईल तितकं आरडायचं. त्या आवाजाला थोडं तो हे होत आहे. आणि नंतर तुम्हाला जर वाटलं की तुम्ही झाडावर चढणार तिथं वाचणार, परंतु तो झाडावर चढणं तुमच्यापेक्षा बी मास्टर आहे.
झाडावर डायरेक्ट जनावर घेऊन झाडावर जातंय. हा, आणि पुन्हा तुम्हाला वाटणार की आपण झाडीमध्ये कुठेतरी लपलं म्हणल्यावर रात्रीचा जर वेळ असला तर आपल्यापेक्षा 6 पट त्याला जास्त दिसतंय. आपण जी गोष्ट उजेडात थोडं आपल्या निरीक्षणात येणार नाही तितकं त्याचं रात्रीचं व्हिजन इतकं भारी आहे की तो रात्रीचं आपल्यापेक्षा 6 पट जास्त बघू शकतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड जिल्हा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.